ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पावर्ड बाय सेन्सोडाइन। हल्ली सभेला उद्धव ठाकरे येऊ झाले, नेमकं काय नाही ते येणार होते, पण वेदर एकदम चेंज झाला आणि खूप मोठा वादळ औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये होता। संभाजीनगरमध्ये आणि इथे पण आलं, सगळ्यांनी बघितलं, चॉपरला उडायला परवानगी दिली नाही आणि त्यामुळं ते येऊ शकले नाही आणि त्यांनी संदेश पाठवला आणि सर्वांना विनंती केली की डॉक्टर कल्याणराव काळे यांना विजयी करण्याचं आव्हान पण त्यांनी केलेलं आहे। वेदरमुळे आपण सांगू वेदर होताच, तो आपण पाहिलं सगळ्यांनी, मोठ्या प्रमाणात इथे पण पाऊस आणि हवा होती, यापेक्षा अधिक वातावरण त्या ठिकाणी होतं, त्यामुळे एटीसीने त्यांना परवानगीच दिली नाही, त्यामुळे ते येऊ शकले नाही। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वीगार्ड एयर कूलर का चमत्कार। चौथ्या टप्प्याला काही तास प्रचाराला बाकी राहिलेत, एकूणच महाविकास आघाडीचं नेमकं वातावरण कसं आहे? आम्ही 48 पैकी 48 जागा जिंकत आहोत। 48ही महाराष्ट्रातलं एकूण वातावरण आहे। महाराष्ट्राच्या छत्रपती शिवरायांच्या या पवित्र भूमीमध्ये या जुलमी, तानाशाही आणि हुकुमशाही प्रवृत्तीला महाराष्ट्र गाडणार, या मातीत पुरणार, हेच सर्व वातावरण या राज्यामध्ये आहे। हे राज्यात तर आहेच, पण देशातलं चित्र बदललं आहे। किमान 305 जागा जिंकतील असा आत्ताचा लेटेस्ट सर्वे इंडिया आघाडीच्या बाजूने आहे। याचाच अर्थ असा आहे की कोणत्या हालती 4 तारखेनंतर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नसणार, इंडिया आघाडीचे पंतप्रधान असणार, हे आता काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। तुम्ही 2 दिवसापूर्वी एक वक्तव्य हेमंत करकरे यांच्याबद्दल केलं होतं, त्याच वक्तव्याचं निवडणूक आयोगाने तक्रारीवरून नागपूर पोलिसात तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। माझ्यावर कुठलाच गुन्हा दाखल झाला नाही, ते एनसी केलेला आहे, विषय संपलेला आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला नसल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन हर्षल निकमसह मी रमेश चंडके, टीव्ही9 मराठी, जालना। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पावर्ड बाय सेन्सोडाइन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।